जगात भारी 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी जी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी 2000 साली सुरू केलेली जयंती ती महत्वाची की आता तिथीप्रमाणे जी लोकमान्य टिळकांनी केलेली जयंती महत्वाची? तुमचा काय दृष्टिकोन आहे? खरं सांगतो राज वादळ आता पेटलंच पाहिजे. आदिल निजामांचं काळीच राज आता पाटलंच पाहिजे. राज महाराष्ट्रात 2दा-3दा साजरी होते तुमची जयंती. प्रत्येक जण तिलाच आपली खरी म्हणती. या जयंतीतला वाद एकदा मिटवला पाहिजे. शिवजयंती मनात आणि शिवजयंती घराघरात साजरी करूया आपण. छत्रपतींची पहिली लढाई मला वाटतं रांजण गावाच्या पाटलांविरुद्ध होत होती आणि ते मराठाच होते. बरोबर म्हणजे तुम्ही चौरंग केला रांजा चौरंगला. मग तो विषय जरा थोडक्यात सांगा, तो काय विषय होता? पहिली लढाई छत्रपतींनी मराठ्यांविरुद्धच का केली? आपला तुपला किंवा कोण माझ्या जवळचा आहे कधीच बघितलं नाही महाराजांनी. बरोबर. तिथे चूकच बघितली. त्याच्यामध्ये जात आणि धर्म नाही आणला महाराजांनी. शासक म्हटलं जातं. उत्तम शासक. बरेच पॉलिटिकल वाद आहे, त्या विषयाची चर्चा न केलेल्याच बऱ्या. पण छत्रपती त्या पलीकडचे होते. छत्रपती कुठल्या राजकारणाचे नव्हते, छत्रपती कुठल्या घराण्याचे नव्हते, छत्रपती कुठल्या धर्माचे पण नव्हते. छत्रपती हा विचार होता. आजची तरुण पिढी जी काही गोष्टीने वावत चालली, व्यसन, अवघ्या सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन आपल्या राजाला नव्हतं. म्हणून हा गुण महाराजांकडून आपण घ्यायचा आणि व्यसन मुक्त होणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही प्रकारची नशा आणि व्यसन हे आपल्या जीवनाचा ऱ्हास करत. म्हणून या तरुणाईला महाराजांनी एक मंत्र दिलाय आपल्या कृतीतून, बोले तैसा चाले त्याची वंदना पाऊल. ही छत्रपतींचे गुरु दादोजी कोंड, त्याविषयी पण अनेक वाद आहेत. तर आपण वादाकडे न जाता आपण छत्रपतींच्या विचारांकडे जावे असं माझं मत आहे. आपण जेव्हा मला म्हणाले की मला काहीच करता येत नाही, तलवार चालवता येत नाही, महाराज म्हणाले इथे तू चाबूक फिरवतोस, तिथे तुला दानपट्टा तलवार अशी फिरवायची. आणि म्हणजे छत्रपती पण हिंदवी स्वराज्य व्हावे त्यासाठीच त्यांची धडपड होती. आणि मिर्झा राजे जयसिंग पण हिंदू राजा होता. पण छत्रपतींनी त्यांच्याकडे तुम्ही वरिष्ठ आहात आणि आम्ही तुमचे सेवक म्हणून बघतो आहे. पण मिर्झा राजे जयसिंगनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यावेळी छत्रपतींना पाठिंबा दिला नसून तर छत्रपतींच्या विरोधात मला वाटतं 100 ब्राह्मणांनी चंडीकोटी यज्ञ केला होता. म्हणजे त्यावेळी दुर्दैव असं की छत्रपतींच्या विरोधात पण हेच उत्तरेकडचे लोक होते. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत बरोबर, ते आपण डोक्यावर तर घ्याच, परंतु ते डोक्यामध्ये घ्या. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, मी अमित जाधव. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अमित जाधव पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू आपल्या युट्यूब चॅनेलवर. जगात भारी 19 फेब्रुवारी. नुकतीच आता छत्रपतींची शिवाजी महाराजांची जयंती आता महाराष्ट्रात दणक्यात साजरी होणारच आहे. त्या संदर्भात आपण एक छोटंसं चर्चासत्र ठेवलेलं आहे. तर आपल्यासोबत आहेत श्री विशाल नारायण सपकाळ, शिवविचारक, शिक्षक, शिवभक्त, मुक्त पत्रकार, SEO आणि VS स्पोर्ट अकॅडमीचे डायरेक्टर. तर विशाल सपकाळ सर आपल्यासोबत आहेत. ते तरुणांना आणि युवा पिढीला तर छत्रपती उत्कृष्ट योद्धाच नव्हते तर ते उत्कृष्ट मॅनेजमेंट गुरु होते. तर या संदर्भात 10 मुद्दे आपल्याशी विशाल सर आपल्याशी आता चर्चा करणार आहोत. विशाल सर नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या अंगामध्ये एक उत्स्फूर्तपणे प्रेरणा येते. आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला अनेक गोष्टी, अनेक पैलू आपल्या समोर येतात. बरोबर. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांच्या लढाई आठवतात. शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचे पराक्रम. शिवाजी महाराज म्हटलं की त्यांनी कशा पद्धतीने आपल्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली ते आठवते. शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला आई जिजाऊ आठवतात, गुरु दादोजी कोंडदेव आठवतात, शहाजी राजे आठवतात. आणि म्हणूनच आज आपण एक महत्वपूर्ण विषय विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांचे प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी 10 मूलभूत आणि मंत्र जे आहेत जीवनाचे ते आपण या ठिकाणी त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. पण विशाल सर आता तुम्हीच म्हणजे बोललात की छत्रपतींचे गुरु दादोजी कोंड, त्याविषयी पण अनेक वाद आहेत. तर आपण वादाकडे न जाता आपण छत्रपतींच्या विचारांकडे जावे असं माझं मत आहे. तर आपण कंटिन्यू करूया. नक्की. जो जो जयाचा घेतला गुण तो तो सद्गुरु मानला. बरोबर. प्रत्येकाकडून शिकत पुढे
जाणं हे महत्वाचं आहे. तर आजच्या या तरुणाईला शिवाजी महाराज हे आपण डोक्यावर तर घेतोच, परंतु ते डोक्यामध्ये कसे घ्यायचे आणि आपल्या जीवनाचा मार्ग कसा सुकर करायचा याकडे आपण वळूया. सर्वप्रथम महाराजांच्या अंगी असलेला पहिला गुण तो म्हणजे सकाळी लवकर उठणे. बरोबर. महाराज नित्यनेमाने सकाळी लवकर उठायचे. जर आपण नेहमीच सकाळी लवकर उठलो तर आपला दिवस हा चांगला जातो आणि दिवसाचं जे नियोजन आहे ते चांगलं जातं. आपलं उगवत्या सूर्याबरोबर आपलं तेज हे तळपत राहतं. म्हणून सर्वात महत्वाचा जो गुण सुरुवातीचा जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तो म्हणजे सकाळी लवकर उठणे. बरोबर. त्यानंतर जर आपण चर्चा केली तर महाराज व्यायाम करायचे. व्यायामाला जर शरीर सुदृढ असेल तर आपलं जीवन सुकर होऊ शकतं. म्हणून शिवाजी महाराज नियमित व्यायाम करायचे. आणि दुसरा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा जो गुण असेल तो म्हणजे व्यायाम करणे. व्यायाम केल्याने आजार दूर जातात आणि शरीर धष्टपुष्ट असं राहतं आणि आपण कोणत्याही गोष्टीचा म्हणजे छत्रपतींनी हा सांगितलं होतं की फिजिकल आणि मेंटली तुम्ही व्यायामाच्या दृष्टिकोनातून स्ट्रॉंग राहू शकता. नक्कीच अमितजी. त्यानंतर पुढील जे महाराजांकडे असलेलं कौशल्य ते म्हणजे भाषा कौशल्य. आज दिल्ली पासून जेव्हा औरंगजेब बादशाहच्या कैदेमध्ये महाराज होते तेव्हापासून तिथून जेव्हा सुटका झाली, आग्र्याहून सुटका असं म्हटलं जातं, आणि तिथून आपल्या महाराष्ट्रापर्यंत मराठ्यांच्या साम्राज्यापर्यंत येताना अनेक भाषांची लोक अनेक वेगवेगळे प्रांत हे महाराज हे करत आले. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माणसांची कम्युनिकेशन कसं करायचं त्याच्यासाठी आपल्याकडे असलेला कलागुण भाषा आहे. आज विद्यार्थ्यांना देखील माझं सांगणं आहे आपली मातृभाषा व्यतिरिक्त देखील व्यावहारिक भाषा बाहेरील जगात काय भाषा आहेत त्यांचं ज्ञान घ्यायचं आणि आपला सर्वांगीण विकास. बरोबर. त्यानंतर दुसरा गुण आहे जो चौथा मुद्दा आपण विचार करणार आहोत ते म्हणजे दूरदृष्टी. विजन हवं. स्वराज्याची मला निर्मिती करायची आहे. हा जणू बाळकडूच पेलेले. शिवराय माझे रयतेचे राजे ज्याच्या त्याच्या मुखी डंका हवाजे. प्रणामध्ये मुजरा हा मानाचा शूरवीर होतो ज्ञानाचा त्यांनी सवाल केला. रायरेश्वराच्या मंदिरावरती करंगळी कापून शपथी घेतली स्वराज्याच्या स्थापनेची आणि तिथून खऱ्या अर्थाने खरं रक्त या स्वराज्यासाठी दिलं आणि तो खरा अभिषेक शिवाजी महाराज. रयतेचे राजे ज्याच्या त्याच्या मुखी डंका आवाजे. प्रणामध्ये मुजरा हा मानाचा शूरवीरत होता ज्ञानाचा त्यांनी सवाल केला. हेच खरं ज्ञान. त्या ज्ञानाचा महाराजांनी सवाल केला की आपल्याला दूरदृष्टी हवी. आज आपण 10वी झालो 12वी झालो पुढे मॅनेजमेंट आहे कॉलेज क्षेत्र आहे डिग्री घेतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करतोय आणि त्याचा विचार आपण सुरुवातीपासून करणं आवश्यक आहे. दुसरा कॉमर्सला गेला म्हणून मी कॉमर्सला जाणे हे नाही. आपल्याकडे असलेले सुप्त गुण आपल्याकडे असलेले आम्ही जी कला आहे त्या कलेला वाव देत आपण आपलं क्षेत्र निवडायचं. एक विजन चांगली दूरदृष्टी ठेवणारे आपले राजे होते. छत्रपतींनी जेव्हा तोरणा किल्ला जिंकला तेव्हा अवघा त्यांचं वय किती होतं म्हणता तुम्ही? पहिलाच किल्ला जिंकला साधारण 16 वर्षी प्रतिष्ठापनेची शपथ घेतली. इतक्या तरुण वयात छत्रपतींची दूरदृष्टी होती आपल्या. बरोबर. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आजची तरुण पिढी जी काही गोष्टीने वाहत चालली. व्यसन. अवघ्या सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन आपल्या राजाला नव्हतं. म्हणून हा गुण महाराजांकडून आपण घ्यायचा आणि व्यसन मुक्त होणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही प्रकारची नशा आणि व्यसन हे आपल्या जीवनाचा ऱ्हास करतं. म्हणून या तरुणाईला महाराजांनी एक मंत्र दिलाय आपल्या कृतीतून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. म्हणून आज दैवस्थानी आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा व्यसन मुक्तीचा संदेश हा तेव्हा काळापासून. बरोबर. पुढील जर आपण विचार केला चर्चेला तर आपल्याकडे आहे की वेळे प्रसंगी काही गोष्टींची तडजोड करता आली पाहिजे. आज माझा मुलगा 12वीला गेला मुलगी कॉलेजला जायला लागली की आई वडील मोबाईल देणार. मोबाईलचं जे मागणार ते देणार आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं होतं. वेळ प्रसंगी महाराजांनी आपल्या जीवनाशी कशी तडजोड केली म्हणजे कसं आहे की मिर्झाराजे जयसिंग जेव्हा तह झाला स्वराज्यातील काही किल्ले द्यावे लागले. बरोबर. आपल्या पुढच्या संभाजी महाराजांना वेगळं ठेवून महाराजांना मोहिमेवर जावं लागायचं. अनेक संकटांना सामोरे जात पुढे गेलेत आणि हेच आपण देखील जीवनामध्ये चढ उतार येतात. त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये देखील तडजोड करत वेळ प्रसंगी पुढे जायचं. म्हणजे आता तुम्ही मिर्झाराजे जयसिंग यांचा उल्लेख केला तर मला आठवलं की म्हणजे छत्रपती पण हिंदवी स्वराज्य व्हावे यासाठीच त्यांची धडपड होती आणि मिर्झाराजे जयसिंग पण हिंदू राजा होता. पण छत्रपतींनी त्यांच्याकडे तुम्ही
वरिष्ठ आहात आणि आम्ही तुमचे सेवक म्हणून बघतो आहे. पण मिर्झा राजा जयसिंगनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यावेळी छत्रपतींना पाठिंबा दिला नसून तर छत्रपतींच्या विरोधात मला वाटतं 100 ब्राह्मणांनी चंडीकोटी यज्ञ केला होता. म्हणजे त्यावेळी दुर्दैव असं की छत्रपतींच्या विरोधात पण हेच उत्तरेकडचे लोक होते असं म्हणण्याचं एक हे आहे. हा बरोबर. काही वेळा विरोध हा आपल्या माणसांकडून दुर्दैव. त्यानंतर पुढील मुद्दा जो आहे महाराजांचा, तर अचूक नियोजन, आपल्या कामाचे अचूक नियोजन. जर आपण महाराजांच्या लढाया पाहिल्या, बरोबर, होता जीवा म्हणून वाचला शिवा. नक्कीच. शिवा महाला एक डोंबारी रस्त्याने महाराज चालले होते आणि चालले असताना अचानक एक आसूड मारणारा असा डोंबारी असा गरकन फिरायचा आणि लांब अशी उंच उडी मारायचा. महाराजांची नजर त्या डोंबाऱ्याकडे गेली. बरोबर. आणि ते म्हणाले, काय रे नाव? तो म्हणतो, मी डोंबाऱ्याचा जीवा. ते म्हणतात, तू? महाराज म्हणाले, तू आजपासून आपल्या स्वराज्यामध्ये यायचं. ते जीवा मला म्हणाले की मला काहीच करता येत नाही, तलवार चालवता येत नाही. महाराज म्हणाले, इथे तू चाबूक फिरवतोस, तिथे तुला दानपट्टा तलवार अशी फिरवायची. आणि महाराजांनी वेळ प्रसंगी त्यांचा वापर तिथे केला आणि आज आपल्या इतिहासामध्ये प्रचलित झाले, होता जीवा म्हणून वाचला शिवा. बरोबर बरोबर. त्यानंतर तानाजी मालुसरे, गड आला पण सिंह गेला, अशी माणसं. बाजीप्रभू देशपांडे रक्ताच्या धारातीर्थी पडले. येसाजी कंक, दिलेर खानाने कंठामध्ये बाण मारला, अशी माणसं शिवा काशीत. शिवाजी महाराज म्हणून मला मरायला खूप आनंद होईल. म्हणजे राजांसाठी मरायला देखील माणसं तयार झाले असे आपले राजे. वेळेचं योग्य नियोजन करून, गनिमी कावा करून योग्यरित्या यशस्वी झाले. हा महत्वाचा गुण महाराजांना. म्हणजे महाराज कुठल्या जाती आणि धर्माविरुद्ध नव्हते, तर चुकीच्या गोष्टी विरुद्ध होते. म्हणजे छत्रपतींची पहिली लढाई मला वाटतं रांजण गावाच्या पाटलांविरुद्ध होत होती आणि ते मराठाच होते. बरोबर. म्हणजे तुम्ही चौरंग केला चौरंगला. मग तो विषय जरा थोडक्यात सांगा, तो काय विषय होता? पहिली लढाई छत्रपतींनी मराठ्यांविरुद्धच का केली, थोडक्यात सांगा. हा बोला. रांजाच्या पाटलाचा चौरंग करण्यात आला. बोलवण केले सुभेदाराच्या सुनेचे, वैकुंठीचा विठ्ठल भुईवर आला हो. आणि खऱ्या अर्थाने सुभेदाराच्या सुनेला पळवून आणलं. रांजाच्या पाटलाने महाराजांना समजलं आणि महाराजांचे तळपायाची आग मस्तकात गेली. आणि खऱ्या अर्थाने शिक्षा काय करावी हे महाराजांनी त्या काळामध्ये दाखवून दिलं आपल्या समजताना. आणि त्याचा असा चौरंग केला जेणेकरून समोरच्याला, दुसऱ्याला, आपल्याकडे स्त्रीकडे बघताना वाटलं पाहिजे, परत स्त्रीकडे वाईट नजर गेली नाही पाहिजे. अशा प्रकारे ह्या रांजाच्या पाटलांचा देखील चौरंग केला. आपला तुकला किंवा कोण माझ्या जवळचा हे कधीच बघितलं नाही महाराजांनी. बरोबर. जिथे चूक तिथे चूकच बघितली. जात आणि धर्माने आणला शासक म्हटलं जातं. उत्तम शासक. त्यानंतर मैत्रीचं देखील उत्तम उदाहरण. तरुणाईंना पुढचा मंत्र द्यायचा असेल तर मित्र कसा करावा आणि मैत्री कशी करावी. स्वराज्याच्या बांधणीसाठी शिवाजी महाराजांना जे जे मावळे स्वराज्याची बांधण करण्यामध्ये आले, त्या प्रत्येक मावळा आपला महत्वाचा आहे. आणि महाराजांना जीवाला जीव देण्यासाठी तयार झाले असे त्यांचे मित्र म्हणजेच आपले मावळे. मग अशीच आपण उल्लेख केला की शिवा काशीत, त्याच्यानंतर तानाजी मालुसरे, येसाजी कंक, संताजी, हे सगळे अनेक मावळे. जणू माझा राजांनी सांगितलेला शब्द, आपल्या मित्राप्रमाणे, पोटच्या भावाप्रमाणे रयतेशी प्रेम करणारे. बरोबर. त्यानंतर पुढील मुद्दा म्हणजे त्या काळात अंधश्रद्धा. बरोबर. अंधश्रद्धेला महाराजांकडे कधी थारा नव्हता. आपण पाहिला तो जमाना असताना देखील कुठे आपल्याला काही सापडत देखील नाही महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा वाचनामध्ये आलं नाही की जादूटोणा आहे किंवा अंध हे आहे. एक वाचनामध्ये काही गोष्टी आठवतात की महाराज काही अंशी आमुष्याच्या वेळी लढाई करायच्या, तर त्यामागे सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. बरोबर. तर हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो आमुष्याच्या वेळी काय असायचं, सर्वत्र अंधार असायचा आणि आपल्याला सर्व वाटा माहित आहेत. बरोबर. आणि गनिम आपल्याला पटकन समजणार. बरोबर. या दृष्टीने महाराजांनी ते केलं होतं. आणि अशा प्रकारे अंधश्रद्धा न बाळगणार, अंधश्रद्धेला थारा न देणारे छत्रपती होते. म्हणजे त्याचबद्दल महत्वाचा मुद्दा सांगितला. नक्कीच. त्यानंतर पुढील मुद्दा जो आहे, मला वाटतं 10वा मुद्दा जो असेल आपला, तो म्हणजे समानता. बरोबर.
हो. समता सर्वांना 18 पगड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती. बरोबर. हो, हो. बरोबर. त्याच्यामध्ये असतील रामोशी असतील, त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती सगळ्यांना एकत्र घेतलंय आणि तू कमी तू जास्त नाहीस, तुम्ही सगळे माझ्या स्वराज्याच्या कामी आणि आपल्या स्वराज्यासाठी बरोबर. आणि आपल्यासाठी आपल्याला लढायचंय. हा एकच मूलमंत्र शिवरायांनी दिला आणि त्यामध्ये जाती धर्म पण नव्हता. बरोबर. जरी आपण मुसलमान जरी पाहिले बघितलं तरी देखील त्यांच्यामध्ये सिद्धी हिलाल होते. त्याच्यानंतर सिद्धी हिलाल म्हणजे घोडदळातील सेनापती दौलत खान होते, आरमार प्रमुख. बरोबर. त्याच्यानंतर सिद्धी इब्राहिम म्हणून महाराजांचे अंगरक्षक होते. असे बरेच माणसं ही महाराजांना जोडले गेले. म्हणूनच सुरुवातीला आपण म्हटलं होतं ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत बरोबर, ते आपण डोक्यावर तर घ्याच, परंतु ते डोक्यामध्ये घ्या. आणि आज जे आपण चर्चा केली ह्या महत्वपूर्ण म्हणजे युवा प्रेरणा स्रोतांसाठी शिवाजी महाराजांना कशा पद्धतीने बघावं आपण आणि त्यांचं गुण आपण कशा पद्धतीने अंमलात आणावं. पण सर आता तुम्ही चांगल्या पद्धतीने हे 10 मुद्दे आपल्या प्रेक्षकांना आणि तरुण पिढीला सांगितलं. पण आता सध्या तो काही वर्षापासून एक वाद म्हणता येणार नाही, पण 19 फेब्रुवारी जी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी 2000 साली सुरू केलेली जयंती ती महत्वाची की आता तिथीप्रमाणे जी लोकमान्य टिळकांनी केलेली जयंती महत्वाची? तुमचा काय दृष्टिकोन आहे, तुम्हाला काय वाटतं? कसं आहे, खरं सांगतो राज वादळ आता पेटलंच पाहिजे. आदिल निजामांचं काळीज राजा आता पाटलंच पाहिजे. राज महाराष्ट्रात 2दा 3दा साजरी होते तुमची जयंती, प्रत्येक जण तिलाच आपली खरी म्हणती. या जयंतीतला वाद एकदा मिटवला पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी सांगतो की महाराजांची जयंती ही तारखेप्रमाणे देखील योग्य आहे आणि तिथीप्रमाणे देखील योग्यच आहे. कारण आपला राजा जर नसता तर आपलं तुमचं अस्तित्वच नसतं. म्हणून आपल्या शिवाजी महाराजांना सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर वंदन करा आणि आपला गुरु आपला देव मानून कार्याला सुरुवात करा आणि दररोज शिवजयंती मनामनात आणि शिवजयंती घराघरात साजरी करूया आपण. धन्यवाद विशाल सर. म्हणजे तुम्ही जय शिवराय की तुम्ही अतिशय उत्कृष्टपणे तरुणांना मध्ये व्यसनापासून दूर जाऊन छत्रपतींचे विचार पुढे नेण्यासाठी आणि अनेक जे वाद आहेत महाराष्ट्रात ते आता तुम्हाला पण माहिती आहे की बरेच पॉलिटिकल वाद आहे, त्या विषयावर चर्चा न केलेल्याच बऱ्या. पण छत्रपती त्या पलीकडचे होते. छत्रपती कुठल्या राजकारणाचे नव्हते, छत्रपती कुठल्या घराण्याचे नव्हते, छत्रपती कुठल्या धर्माचे पण नव्हते. छत्रपती हा विचार होता आणि तोच विचार आता आपल्याला तरुण पिढींना पुढे नेण्यासाठी तुम्ही उत्तम मार्गदर्शन केलं. ह्यासाठी विशाल सरांचं आपल्या युट्यूब चॅनल तर्फे आपण स्वागतच करत आहोत. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आपला कसा वाटला तर तुम्ही ह्या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आपल्याला. तर अजून तुमचे काय प्रश्न असतील आणि विशाल सरांबद्दल आणि आपल्या युट्यूब चॅनल बद्दल, आणि आपलं युट्यूब चॅनल हे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. विशाल सर सांगतीलच. नक्कीच नक्कीच. आपल्या अमितजींचं जे युट्यूब चॅनल आहे कसं आहे की एकमेकांची सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आज महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, आज आपलीच लोक मोठं होण्याचा प्रयत्न करतायत, एक चांगला समाजाला देत आहेत. पण शिवाजी महाराजांचे विचार सर्वत्र पोहोचवा आणि ते करत असताना शिवाजी द मॅनेजमेंट गुरु व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. आणि असंच व्यवस्थापन अमितजींनी देखील केलेलं आहे. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पुढे पाठवा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.